विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी मराठा विद्याप्रसारण समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजेच KTHM कॉलेज यातर्फे आपले सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA या वर्गासाठी जो सक्तीचा विषय आहे पर्यावरण जाणीव जागृती म्हणजेच अ कोर्स इन एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी मी या विषयाची 2 तास घेतले आहेत. पहिल्या तासाला आपण या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे याची ओळख करून घेतलेली आहे की आपल्याला हा अभ्यासक्रम जो आहे तो 2 सत्रामध्ये कशा प्रकारे पूर्ण करायचा आहे. तर दुसऱ्या तासाला विद्यार्थी मित्रांनो, आपण या विषयाअंतर्गत जे प्रोजेक्ट वर्क आहे ज्याला आपण प्रकल्प अभ्यास म्हणतो, हा प्रकल्प अभ्यास कसा पूर्ण करायचा, त्याचा विषय आणि तो कोणत्या माध्यमातून पूर्ण करायचा, त्याचं लिखाण करताना कोणत्या स्टेप्स घ्यायच्या, कोणती काळजी घ्यायची, या संदर्भामध्ये आपण एक विद्यार्थी एक झाड या विषयाच्या संदर्भामध्ये मी प्रकल्प अहवाल जो आहे तो कशा प्रकारे पूर्ण करायचा याचं सविस्तर मार्गदर्शन मी माझ्या व्याख्यान क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम मी व माझे इतर जे सहकारी आहे भूगोल विभागातील ते पूर्ण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 2 हे मी आपल्याला शिकवणार आहे. या प्रकरणाचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक साधन संपदा. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये विविध उपमुद्दे आहेत. आपण हे संपूर्ण उपमुद्दे जे आहेत ते पुढील साधारणपणे 7 ते 8 तासामध्ये पूर्ण करणार आहोत. आज माझा या विषयांतर्गत व्याख्यान क्रमांक 3 आहे आणि हा जो विषय आहे पर्यावरण जाणीव जागृती हा सक्तीचा विषय आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, या विषयांतर्गत जे ज्ञान आपल्याला मिळेल ते ज्ञान अत्यंत आपल्याला उपयोगी ठरणार आहे. विशेषतः एक जीवन शिक्षणाचा तो भाग आहे. पर्यावरण रक्षण हे आपले कर्तव्य आहे आणि म्हणून या प्रकारामध्ये आपण आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये जी साधन संपदा आहे या साधन संपदेची आपण ओळख करून घेणार आहोत. म्हणून आपलं हे जे प्रकरण आहे प्रकरणाचं नाव आहे नैसर्गिक साधन संपदा किंवा ज्याला नैसर्गिक संसाधने असंही म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारामध्ये जो पहिला उपघटक आहे नैसर्गिक साधन संपदा, त्याचा अर्थ आणि प्रकार या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर जर आपण नजर टाकली तर याच्यामध्ये 3 उपमुद्दे आहेत. पहिला उपमुद्दा आहे मी आता सांगितलं नैसर्गिक संपदा, त्याचा अर्थ व प्रकार, व त्यानंतर ही जी नैसर्गिक संपदा आहे व त्याच्याशी संबंधित विशेषतः जंगल ज्याला आपण अरण्य किंवा वन असं म्हणतो, पाणी म्हणजे जलसंपदा, खनिज संपदा, शक्ती साधने त्याच्यामध्ये विशेषतः इंधन, त्याच्यात जमीन आणि अन्न या ज्या प्रमुख साधन संपदा आहे यांच्याशी संबंधित ज्या विविध प्रकारच्या समस्या आहेत या समस्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारामध्ये सर्वात शेवटचा जो उपमुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे ही जी नैसर्गिक साधन संपदा आहे तिचं संवर्धन कसं करायचं, तिचं संरक्षण कसं करायचं, त्यासाठी वैयक्तिक पातळीवर म्हणा, शासकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर किंवा सामुदायिक प्रयत्नाने आपण काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला नैसर्गिक साधन संपदा म्हणजे काय याचा अर्थ आणि त्याची व्याख्या बघूया. विद्यार्थी मित्रांनो, की मी अभ्यासक्रमाची ओळख करून देत असताना तुम्हाला थोडक्यात नैसर्गिक संपदा कशाला म्हणतात हे मी सांगितलंय. पण आज आपण या ठिकाणी त्याचे सविस्तर आपण व्याख्या पाहणार आहोत, त्याचा अर्थ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की मानवाला किंवा इतर जे सजीव आहे त्यांना जगण्यासाठी आपल्याला अन्न गरजेचं असतं, हवा असेल, पाणी असेल, या सर्व साधन संपदा गरजेचं आहे. कारण या साधन संपदा आपल्या ज्या प्रमुख गरजा आहेत, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य असेल, यासारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही साधन संपदा, ही नैसर्गिक साधन संपदा मानवाला अत्यंत उपयुक्त ठरते. मानव जरी कृत्रिम किंवा ज्याला आपण मानव निर्मित साधन संपदा असं म्हणतो ही जरी वापरत असेल तरी विद्यार्थी मित्रांनो, ती तयार करण्यासाठी आपणाला नैसर्गिक साधन संपदा उपलब्ध असेल तरच मानव त्याच्यावर प्रक्रिया करून तिची उपयुक्तता वाढवू शकतो. म्हणून ही नैसर्गिक साधन संपदा खूप महत्वाची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मानवाला जर आपला स्वतःचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्यासाठी ही साधन संपदा काळजीपूर्वक वापरणं खूप गरजेचं आहे. कारण या साधन संपदेचं स्वरूप खूप व्यापक आहे. या जगामध्ये आपण कुठेही जाऊ
पर्यावरणाचा कोणताही घटक असेल तो आपल्याला एक साधन संपदा म्हणून उपयोगी ठरतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही साधन संपदा मानवाच्या जीवनामध्ये, इतर सजीवांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. म्हणून आपण तिचा अर्थ आपण त्या ठिकाणी बघूया. आता एक सोपी व्याख्या मी आपल्या समोर ठेवतो की नैसर्गिक पर्यावरणातील कोणताही असा घटक की ज्याची उपयुक्तता मानवाची गरज पूर्ण करण्यासाठी होते, मानवाच्या प्रगतीसाठी होते, त्या नैसर्गिक घटकाला आपण संसाधन, नैसर्गिक साधन संपदा किंवा नैसर्गिक संसाधन, नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. आता विद्यार्थ्यांना हा सहज आणि सोपी व्याख्या आहे, परंतु जगामध्ये अनेक तज्ञांनी साधन संपदा शब्द स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. याचं श्रेय मी सर्वांचा या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं नाही, कारण कोणती व्याख्या जर पाहिली, जिम्बरमन असेल, जॅकी स्मिथ असेल किंवा इतर डिक्शनरी असेल, या सर्वांचा जर अर्थ पाहिला विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचा मतितार्थ, त्याचा सारांश हा एकच आहे. म्हणून आपण एक उदाहरणार्थ म्हणून आपण या ठिकाणी काही व्याख्यांवर प्रकाश टाकलो. चला तर मग पहिली व्याख्या आहे जॅकी स्मिथ. हा जॅकी स्मिथ या तज्ञानं, या शास्त्रज्ञानं, या अभ्यासकाने एकदम सोपी व्याख्या सांगितली, ती तुमच्या सहज लक्षात राहील. त्याच्या मते मानवाला कोणत्या न कोणत्या तरी प्रकारे उपयोगी पडणारे पर्यावरणाचे घटक म्हणजे साधन संपदा. विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या अजूनही स्पष्ट करून सांगतो की आपल्या आजूबाजूला जी पर्यावरणाचे घटक आहेत, नैसर्गिक पर्यावरणाचे जे घटक आहेत, ते मानवाच्या गरजा पूर्ण करायला, मानवाच्या विकासाला, त्याची प्रगती करायला किंवा मानवाला आपल्याला जिवंत राहण्यासाठी, जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या गोष्टी जर आपल्याला आपल्या परिसरातील एखाद्या घटकापासून मिळत असेल, मग ती एखादा पदार्थ असो, एखादी वस्तू असो, त्यापासून जर मानवाची गरज पूर्ण होत असेल, तर तो पदार्थ, ती वस्तू जी पर्यावरणातील एक घटक आहे, त्या घटकाला आपण म्हणायचं साधन संपदा. आणि अत्यंत सहज आणि सोप्या शब्दामध्ये जॅकी स्मिथ यांनी ही व्याख्या सांगितली. विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्रकारचे विश्वकोश आहे. ब्रिटानिका हा विश्वकोश आहे, आणि या विश्वकोशामध्ये नैसर्गिक साधन संपदा म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. ती अशी दिलेली आहे, मनुष्याला उपयुक्त असणारी निसर्गातील सामुग्रीला नैसर्गिक साधन संपदा असं म्हणतात. मनुष्याला, विशेषतः मानव, आपण जी मानव जात आहे, मानव समाज आहे, या समाजाला, मानवाला निसर्गातील कोणतीही सामुग्री, कोणताही स्रोत असेल, तो जर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मानवाची गरज पूर्ण करायला उपयोगी ठरत असेल, तर त्याला सुद्धा म्हणायचं नैसर्गिक साधन संपदा. ही सुद्धा अत्यंत सोपी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं या ज्या व्याख्या आपण बघितल्या, जिम्बरमनने सुद्धा अशाच प्रकारची व्याख्या सांगितली आहे की निसर्गातील अशी वस्तू, अशी पदार्थ किंवा अशी प्रक्रिया की ज्यामध्ये मानवाची गरज पूर्ण करायची क्षमता आहे, या संपूर्ण, मग तो पदार्थ असेल, ती वस्तू असेल, ती प्रक्रिया असेल, त्याला आपण साधन संपदा असं म्हणतो. म्हणजे आपण थोडक्यात साधन संपदा म्हणजे अशी वस्तू, असा पदार्थ की ज्यामध्ये मानवाची गरज पूर्ण करायची क्षमता आहे, की ज्याच्याद्वारे मानव आपल्या प्राथमिक गरजा किंवा इतर गरजा पूर्ण करू शकतो. आणि म्हणून ही सहज आणि सोपी, लक्षात राहील अशी व्याख्या आहे त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर नैसर्गिक साधन संपदेचे वर्गीकरण किंवा प्रकार हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आता आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे साधन संपदा आहे, पण त्यांची विभागणी करत असताना, त्यांचं वर्गीकरण करत असताना, त्याचे प्रकार समजून घेत असताना आपल्याला काही निकष वापरावे लागतात. आणि हे निकष जर आपण लक्षात घेतले, तर आपल्या आजूबाजूची साधन संपदा आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये सांगू शकतो. पहिला जो निकष आहे, तो निकष मध्ये अस्तित्व, म्हणजे साधन संपत्तीचे जे अस्तित्व आहे त्यानुसार सुद्धा केलं जातं त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये एक आहे पुनर्विकरणीय साधन संपदा आणि दुसरं आहे अपुनर्विकरणीय साधन संपदा. आता पुनर्विकरणीय साधन संपदा म्हणजे काय, की जी साधन संपदा मानवाने वापरली, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली, पण तिचा पुन्हा पुन्हा वापर मानव करू शकतो. निसर्गात त्या साधन संपदेचं निर्मिती होत असते, अशा साधन संपदेला म्हणायचं पुनर्विकरणीय साधन संपदा. मग त्यामध्ये पाणी असेल, वनस्पती असेल, प्राणी असेल, यांचे आपल्याला पुनर्निर्मिती करता येते आणि कमी काळामध्ये करता येते. आणि म्हणून याला पुनर्विकरणीय साधन संपदा, जी साधन संपदा निसर्गात किंवा कमी काळामध्ये तिची पुनर्निर्मिती होत असते, ती क्षय पावत नाही, ती पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येते, अशा साधन संपदेला म्हणायचं पुनर्विकरणीय साधन संपदा. हा झाला पहिला प्रकार. दुसरा अपुनर्विकरणीय साधन संपदा.
नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आपण त्याला म्हणतो. जी साधन संपदा मानवाने एकदा वापरली आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तर विद्यार्थी मित्रांनो तिचा पुन्हा वापर मानवाला करता येत नाही, अशा साधन संपदेला म्हणायचं अपुनर्विकरणीय साधन संपदा. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी अत्यंत सोपं उदाहरण देतो. ते उदाहरण म्हणजे पेट्रोल हे खनिज तेल आहे. पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल किंवा नैसर्गिक गॅस असेल किंवा आपण स्वयंपाकाच्या सिलेंडर मध्ये जो गॅस भरतो एलपीजी, तो गॅस असेल. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण समजा आपल्या मोटरसायकल मध्ये 1 लिटर 2 लिटर पेट्रोल टाकलं, आपण एक ठराविक किलोमीटर ती गाडी चालवली, 50-60 किलोमीटर चालवली, पेट्रोल संपलं की आपली गाडी बंद पडते. पेट्रोल आपल्याला परत निर्माण करतात नाही. एकदा ते वापरलेले पेट्रोल आपल्याला परत वापरता येत नाही. सिलेंडरची टाकी एकदा संपल्यानंतर ती परत वापरता येत नाही, आपल्याला पुन्हा भरून आणावी लागते त्या ठिकाणी. पण जो गॅस आपण वापरला तो गॅस आपल्याला परत निर्माण करता येत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या साधन संपदेला म्हणायचं अपुनर्विकरणीय साधन संपदा. जी साधन संपदा एकदा वापरली मानवाने, आपली गरज पूर्ण झाली, परत तीच साधन संपदा आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येत नाही, अशा साधन संपदेला म्हणायचं अपुनर्विकरणीय साधन संपदा, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. हा झाला पहिला निकष आणि त्याच्यावर आधारित 2 प्रकार. त्याच्यानंतर मालकी, म्हणजे त्या साधन संपदेची मालकी कोणाची आहे, मालकी हक्कानुसार सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण साधन संपदा 4 प्रकारांमध्ये सांगू शकतो. त्याच्यामध्ये पहिली आहे वैयक्तिक साधन संपदा. वैयक्तिक साधन संपदा म्हणजे काय, ज्या साधन संपदेची मालकी ही एका व्यक्तीची असते, वैयक्तिक असते, अशा साधन संपदेला म्हणायचं वैयक्तिक साधन संपदा, व्यक्तिगत साधन संपदा. उदाहरणार्थ या ठिकाणी समजा हा लॅपटॉप माझा आहे, त्या ठिकाणी माझी मालकी आहे. तुमची जमीन असेल, तुमच्याकडे 7/12चं उतार त्याच्यावर तुमचं नाव असेल, तुमची विहीर असेल, तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी असेल, तुमचा पेन असेल, त्याच्यावर तुमची स्वतःची मालकी आहे, म्हणून ती वैयक्तिक साधन संपदा. आणि म्हणून ज्या साधन संपदेची मालकी वैयक्तिक असते याला म्हणजे व्यक्तिगत साधन संपदा. दुसरे सामाजिक साधन संपदा, की ज्या साधन संपदेची मालकी समाजाची असते, सर्व सोसायटीची असते, त्याला म्हणायचं सामाजिक साधन संपदा. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अनेक गोष्टी येतील. सार्वजनिक ठिकाणचं पाणी असेल, तुमचं चारित्र्य असेल त्या ठिकाणी, किंवा तुमची सामुदायिक रेल्वे असेल त्या ठिकाणी, ही सर्व तुमची आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून ज्याची समाज शैक्षणिक संस्था असेल, शासकीय कार्यालय असेल, या सर्वांचं शासन हे आपलं आहे. आणि त्या ठिकाणी शासकीय सुद्धा ऑफिस सुद्धा एका अर्थाने इनडायरेक्टली आपलं झालं त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. म्हणजे समाजाच्या मालकीचं जे जे असेल त्याला म्हणायचं सामाजिक साधन संपदा. तिसरी आहे राष्ट्रीय साधन संपदा. ज्या साधन संपदेची मालकी राष्ट्राची असते, देशाची असते, अशा साधन संपदेला म्हणायचं राष्ट्रीय साधन संपदा. उदाहरणार्थ त्या ठिकाणी भारतीय रेल्वे आपण म्हणतो, म्हणजे भारताच्या मालकीची आहे. भारतातील नद्या भारताच्या मालकीच्या आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून ही झाली राष्ट्रीय साधन संपदा. भारतीय डाक सेवा असेल, म्हणजे या सर्व संपूर्ण भारताच्या मालकीचं आहे. हे एका व्यक्तीच्या मालकीच्या नाही त्या ठिकाणी, किंवा ठराविक समाजाच्या मालकीची, संपूर्ण भारतातील आहे त्या ठिकाणी. म्हणून याला म्हणायचं राष्ट्रीय साधन संपदा त्या ठिकाणी. दुसरे आंतरराष्ट्रीय साधन संपदा. विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला साधन संपदेची मालकी संपूर्ण जगाची असते, विश्वाची असते, अशा साधन संपदेला म्हणायचं आंतरराष्ट्रीय साधन संपदा. उदाहरणार्थ खुले आकाश. हे आकाश हे खुलं आहे त्या ठिकाणी. खुलं आकाश हे सर्वांचं आहे. किंवा खुले समुद्र. साधारणपणे भारताच्या तिन्ही बाजूनी सागर आहे. भारताच्या भूसीमेपासून साधारण 200 किलोमीटर अंतरापर्यंत आपल्या मालकीची सीमा आहे. पण 200 किलोमीटरच्या पुढे गेलं की ती सीमा खुला समुद्र झाला. त्या समुद्राची मालकी सर्वांची आहे. आणि म्हणून म्हणजे या ठिकाणी खुला समुद्र असेल, खुला आकाश असेल, याची मालकी संपूर्ण विश्वाची आहे. म्हणून त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय साधन संपदा. त्याच्यानंतर तिसरा निकष आहे टिकाऊपणा. टिकाऊपणानुसार 2 उपप्रकार पडतात, क्षय साधन संपदा आणि अक्षय साधन संपदा. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तो शब्द व्यवस्थित बघितला, क्षय म्हणजे जी साधन संपदा एकदा वापरल्यानंतर कायमची नष्ट होते, क्षय पावते, अशा साधन संपदेला म्हणायचं क्षय साधन संपदा. उदाहरणार्थ मी जे सुरुवातीला उदाहरण देतो तेच उदाहरण परत देतो त्या ठिकाणी. दगडी कोळसा असेल, दगडी कोळसा आपण वापरला, त्याच्यावर आपण रेल्वेसाठी वापरला किंवा पाणी तापवण्यासाठी वापरला, एकदा वापरला त्याची राख झाली, परत आपल्याला त्या राखेचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी होत नाही. अशाच प्रकारे खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असेल, ही याची उदाहरण आहे.
एकदा तुम्ही वापरला परत त्याचा वापर करू शकत, याला म्हणतात क्षय साधन संपदा. दुसरे आहे अक्षय साधन संपदा. नावामध्येच आहे अक्षय, की जी साधन संपदा आपण वापरली तरी तिचा क्षय होत नाही, ती साधन संपदा आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येते, अशा साधन संपदेला म्हणायचं अक्षय साधन संपदा. विद्यार्थी मित्रांनो, पाणी असेल, वनस्पती असेल, सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, हे आपल्याला दररोज वापरता येतात. काल आपण सूर्याचा प्रकाश वापरला, आपण उदाहरणार्थ बाहेर आपण धान्य वाळत टाकले, कपडे वाळत टाकले, किंवा आपण त्या ठिकाणी सोलर एनर्जी निर्माण केली, दुसऱ्या दिवशी सूर्य परत उगेल, ती ऊर्जा आपल्याला परत वापरतील. अक्षय साधन संपदा किती दिवस वापरू शकतो आपण त्या ठिकाणी, त्याला लिमिट नाही, अमर्याद वापरू शकतात. तुमची जितकी कॅपॅसिटी आहे तितका सूर्यप्रकाश, सूर्य ऊर्जा तुम्ही वापरू शकता. अक्षय आहे, ती कधीही क्षय पावणार नाही त्या ठिकाणी. म्हणून हा टिकाऊपणा लक्षात घेता हे दोन उदाहरण सांगा. त्याच्यानंतर वितरणानुसार साधन संपदेचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिले स्थानिक साधन संपदा. जी साधन संपदा एखाद्या विशिष्ट ठिकाणी आढळते, ती सर्वीकडे आढळत नाही, अशा साधन संपदेला म्हणायचं स्थानिक साधन संपदा. समजा विद्यार्थी मित्रांनो, आता समजा पेट्रोल असेल, पेट्रोलच्या खाणी असेल, किंवा दगडी कोळशाच्या खाणी असेल, सोन्याच्या खाणी असेल, या सर्व खाणी ठराविक ठिकाणी आहे. आता आपण नाशिकला राहतो, नाशिकमध्ये या प्रकारचं पेट्रोलचे किंवा डिझेलच्या खाणी नाही. जर आपल्याला बघायचे असेल तर आपल्याला बॉम्बे हाय या ठिकाणी जावं लागेल, दिग्बोई या ठिकाणी जावं लागेल, अंकलेश्वर या ठिकाणी जावं लागेल, किंवा इराण, इराक, कुवेत या अरेबियन देशामध्ये जावं लागेल, त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला ती साधन संपदा विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतरच मिळते, ती त्या ठिकाणाची आहे. मग झारखंड असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, किंवा आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर असेल, या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत. म्हणजे त्यांचं ठराविक ठिकाणी त्या अस्तित्वात आहे. म्हणून जी साधन संपदा विशिष्ट ठिकाणी आढळते, स्थान तिचं निश्चित असतं, अशा साधन संपदेला म्हणायचं स्थानिक साधन संपदा. दुसरे आहे सर्वत्र आढळणारे साधन संपदा. पहिल्याच्या विरुद्ध याची व्याख्या आहे. जी साधन संपदा सर्वीकडे आढळते, जगात सर्वीकडे आढळते, अशा साधन संपदेला सर्वत्र आढळणारी साधन संपदा असं म्हणतात. उदाहरणार्थ हवा आहे, हवा सर्वीकडे आढळते, म्हणजे सर्वीकडे, जरी तिचं प्रमाण कमी जास्त असेल, पण हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन वायू असेल, नायट्रोजन वायू असेल, सर्वीकडे आढळते त्या ठिकाणी. म्हणून ही त्याचं उदाहरण. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं सांगता येतील, पण या ठिकाणी उदाहरण म्हणून मी तुम्हाला ही या साधन संपदेचे वैयक्तिक उदाहरण त्या ठिकाणी उदाहरणं सांगितली. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा निकष आहे तो म्हणजे जैविक स्थिती. जैविक स्थितीनुसार साधन संपदेचे आपल्याला दोन प्रकार सांगता येतात. त्याच्यामध्ये पहिला आहे की तो म्हणजे जैविक साधन संपदा. ज्या साधन संपदेमध्ये सजीवाची लक्षणं आढळतात, अशा सर्व साधन संपदेला म्हणायचं जैविक साधन संपदा. सजीवाची लक्षणं आढळतात, हालचाल असेल, विकास असेल, पचन असेल, यासारखे वैशिष्ट्य आढळतात त्यामध्ये. उदाहरणार्थ सर्व म्हणजे जगातील पृथ्वीवर आढळणारे सर्व सजीवांचा या ठिकाणी समावेश होतो. माणूस स्वतः असेल त्या ठिकाणी, प्राणी असेल, पक्षी असेल, वनस्पती असेल, सागरामधील वनस्पती असेल, सूक्ष्म जीवजंतू असेल, ही सर्व सजीव जी आहे, या सजीवांचा सुद्धा आपल्याला मानवाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपयोग होतो, आणि म्हणून याला सुद्धा जैविक साधन संपदा असं म्हणतात. त्यानंतर अजैविक साधन संपदा. ज्या साधन संपदेमध्ये सजीवाची लक्षण नसतात, ज्या निर्जीव असतात, अशा निर्जीव साधन संपदेला म्हणायचं अजैविक साधन संपदा. उदाहरणार्थ आपल्या आजूबाजूला माती आहे, दगड आहे, एखादं खनिज असेल, एखादा धातू असेल, एखादं लाकूड असेल, या संपूर्ण याच्यामध्ये लाकूड हे जैविकचं आहे, या ठिकाणी की ज्याच्यामध्ये दगड असेल, त्या ठिकाणी खडक असेल, धातू असेल, अधातू असेल, ही संपूर्णपणे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे जैविक लक्षण आढळत नाही, या सर्व गोष्टी निर्जीव आहे, म्हणून याला म्हणायचं त्या ठिकाणी अजैविक साधन संपदा. या झाल्या आपण ही 5 प्रमुख लक्षणे निकष लक्षात घेतली, त्यानुसार 1, 2, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 प्रकार सांगितले. पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे आपण नैसर्गिक साधन संपदेबद्दल बोललो, पण अजून एक निकष, निर्मिती हा जर निकष वापरला विद्यार्थी मित्रांनो, तर साधन संपदेचे पुन्हा आपल्याला 2 प्रकार सांगता येतात. त्याचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक साधन संपदा, की ज्या साधन संपदेची निर्मिती ही निसर्गात होते. या साधन संपदेच्या निर्मितीमध्ये मानवाचं कार्य किंवा मानवाचा सहभाग हा नसतो,
अशा साधन संपदेला म्हणायचं नैसर्गिक साधन संपदा. परत एकदा सांगतो की ज्या साधन संपदेच्या निर्मिती निसर्गात होते, त्या निर्मितीमध्ये मानवाचा कोणताही सहभाग नाही, अशा साधन संपदेला म्हणायचं नैसर्गिक साधन संपदा. प्राणी आहे, पक्षी आहे, वनस्पती आहे, हवामान आहे, माती आहे, पर्जन्य आहे, सागर आहे, महासागर आहे, नद्या आहे, या सर्वांची निर्मिती वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, या सर्वांची निर्मिती निसर्गाने केली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याला म्हणायचं नैसर्गिक साधन संपदा. आणि दुसरा जो प्रकार आहे निर्मितीनुसार तो आहे मानवनिर्मित साधन संपदा किंवा सांस्कृतिक साधन संपदा. ज्या साधन संपदेची निर्मिती माणूस करतो, नैसर्गिक साधन संपदेचा वापर करून त्याची उपयुक्तता वाढवून जी साधन संपदा स्वतः माणूस तयार करतो, त्या साधन संपदेला म्हणायचं मानवनिर्मित साधन संपदा किंवा सांस्कृतिक साधन संपदा. आता मी या लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्हाला मी व्हिडिओ लेक्चर त्या ठिकाणी देत आहे. त्याच्यामध्ये माऊस असेल, टेबल असेल किंवा संगणक असेल त्या ठिकाणी, किंवा या फॅन असेल, कार असेल त्या ठिकाणी, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, खुर्ची असेल, हे संपूर्णपणे मानवानं निसर्गातील साधन संपदेचा वापर करून जी साधन संपदा तयार केले तिला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो मानवनिर्मित साधन संपदा किंवा सांस्कृतिक साधन संपदा. अशा प्रकारे आपल्याला नैसर्गिक साधन संपदेचं वर्गीकरण वेगवेगळे निकष वापरून करतात. मी शेवटचं जे सांगितलं वर्गीकरण तुम्हाला निर्मितीनुसार नैसर्गिक साधन संपदा आणि मानवनिर्मित साधन संपदा, हा एक तुम्हाला मी याच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रमाचा भाग जरी याच्यामध्ये नसला तरी तुम्हाला हा एक प्रकार सांगितलाय. म्हणून हे जे निकष आहे एकूण 5 निकष आणि 5 निकषावर आधारित विविध प्रकारचे साधन संपदेचे प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. आणि विद्यार्थी मित्रांनो यानंतर की आपल्याला या सिलेबसचा एक भाग म्हणून विशेषतः आपण सर्वच साधन संपदेचा या प्रकारामध्ये अभ्यास करणार नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्याच्यामध्ये जंगल संपदा आहे. जंगल संपदेचा आपल्याला पुढच्या तासामध्ये सविस्तर बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर कदाचित जंगल संपदा हा टॉपिक थोडा मोठा आहे. 2 व्याख्यानामधून आपण जंगल संपदा एक साधन संपदा काय आहेत, मग याच्याशी संबंधित निर्वनीकरण असेल किंवा वृक्षतोड यासारख्या समस्या असेल, त्याचे परिणाम काय, कोणती कारण आहेत, का त्याचे परिणाम काय आहेत, आणि जर आपल्याला ही साधन संपदा संरक्षित करायची असेल, पुढच्या पिढीला जर आपल्याला ती वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यायची असेल तर तिचं संरक्षण खूप गरजेचं आहे. म्हणून जंगल या संपदेच्या संदर्भामध्ये कोणत्या समस्या आहेत आणि त्याच्यावर कसं नियंत्रण आणायचं हे आपण पुढच्या 2 तासामध्ये चर्चा करणार आहोत. जलसंपदा ज्याला आपण पाणी असं म्हणतो त्या ठिकाणी, याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला सविस्तर चर्चा करायची विद्यार्थी मित्रांनो. खनिज संपदा आहे, शक्ती संपदा आहे, शक्ती साधनं आहेत की मानवाच्या विकासामध्ये इंधनाला प्रचंड महत्व आहे, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय. भूसंपदा ज्या जमीन असेल त्याच्यामध्ये जमिनीच्या संदर्भ जमीन ही अत्यंत महत्वाची साधन संपदा आहे, याच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि शेवटचं म्हणजे अन्न सुद्धा एक साधन संपदा आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण मी जे बोलतोय, तुम्ही बोलताय, आपण कार्य करतोय, हे कार्य विद्यार्थी मित्रांनो अन्न या इंधन ऊर्जेवर चालू आहे. जर आपल्या शरीरात अन्नच नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही किंवा चांगल्या प्रकारे कार्य करू शकत नाही. आपण त्या ठिकाणी भूक लागली तर आपण अन्न खातो त्या ठिकाणी. अन्नाशिवाय आपणच नाही इतरही सजीवांना अन्न हे प्रमुख गरज आहे. म्हणून अन्न ही सुद्धा एक ऊर्जा आहे. त्या संदर्भामध्ये विशेषतः आपण जागतिक स्तरावर अन्नाची जी समस्या आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या आजच्या तासाला आपण साधन संपदा म्हणजे काय, साधन संपदेचे प्रमुख प्रकार, वेगळे निकष वापरून सांगितले. आणि पुढच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो आपण जंगल साधन संपदा किंवा वन साधन संपदा याच्यावर अत्यंत सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. आणि एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो की हा जो विषय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी जंगल साधन संपदेचा आपला संदर्भ येत असतो. पर्यावरण तो अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं कार्य हे जंगल करतं. म्हणून पुढच्या 2 तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अत्यंत महत्वाची चर्चा करणार आहोत त्या ठिकाणी. म्हणून आपण त्या ठिकाणी काळजीपूर्वक तेही व्हिडिओ लेक्चर ऐकावे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.